तर नमस्कार मित्रांनो, मी सार्थक मुसमाडे. आज आपण ट्रेड केलेला आहे गोल्डमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, गोल्डमध्ये एक मोठा अप ट्रेंड होऊन गेलेला आहे आणि तो आपण कॅप्चर केला. आपली EMA प्लस ट्रेंड लाईनवर होता. इथून बघू शकता तुम्ही, इथून EMA क्रॉस झाली, इथून EMA क्रॉस झाली आणि ट्रेंड लाईन पण आपल्या ह्या कॅन्डलला ब्रेकआउट झाली. तर बघू शकता मित्रांनो, आपण अप ट्रेंडची ट्रेंड लाईन टाकलेली आहे आणि प्लस आपली सेल साईडची पण ट्रेंड लाईन टाकलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपली ट्रेंड लाईन पूर्णपणे ब्रेकआउट झालेली नाही, त्याच्यामुळे आपण काय ट्रेड प्लॅन केलेला नाही. तर ज्यावेळेस पूर्ण ट्रेंड लाईन बॉडीनी क्लोज होईल, ट्रेंड लाईन बॉडीनी ब्रेकआउट होईल, त्यावेळेस आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. तर इथं एक सपोर्ट आहे, हा आपला सपोर्ट आहे आणि हा पण आपला रेजिस्टन्स आहे. तर हा रेजिस्टन्स मागच्या चार्ट म्हणजे मागच्या ट्रेंडनुसार टाकलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, नेक्स्ट कॅन्डल आपली ग्रीन बनलेली आहे, म्हणजे तिथं आपली पूर्णपणे ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालेली नाही. ज्यावेळेस पूर्ण ट्रेंड लाईन ब्रेकआउट होईल बॉडीनी, त्यावेळेस आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. तर आपण वेट करू. तर बघू शकता मित्रांनो, आपण वेट केल्यानंतर कॅन्डलचा व्हॅल्यूम कमी झालेला आहे, पण तरी पण कॅन्डलचं व्हॅल्यूम वाढतो आहे, म्हणजे तिथं बाय साईड म्हणजेच ग्रीन कॅन्डल बनती आहे. तर आपण वेट केल्याशिवाय ट्रेड प्लॅन करणार नाही. तर आपण वेट करू परत. बघू शकता मित्रांनो, आपली 8 आणि 33 EMA क्रॉस झालेली आहे. आपली 8 EMA ग्रीन आहे आणि 33 EMA आपली रेड आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपली 8 EMA 33 EMAला क्रॉस करून खाली आलेली आहे आणि तसेच आपली ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालेली नाही. EMA क्रॉस करून जरी आलेली असली खाली, तरी आपली ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालेली नाही. तर आपण ज्यावेळेस दोन्ही आपल्या स्ट्रॅटेजी कंबाईन होईल, एक ट्रेंड लाईन स्ट्रॅटेजी आणि एक EMA स्ट्रॅटेजी ज्यावेळेस कंबाईन होईल, त्यावेळेस आपण ट्रेड प्लॅन करतो. तर आपण आता आपलं बघू शकता, आपला ट्रेड आपल्या फेवरमध्ये चालला आहे, तर आपण शॉर्टची एंट्री प्लॅन करू शकतो. तर बघू शकता मित्रांनो, टार्गेट आपण ठेवतो आहे 1:2चं टार्गेट ठेवतो आहे. 40 पिपचं SL, 40 पिपचं SL आणि 120 पिपचं टार्गेट. तर पाहू आता टार्गेट कितीचं भेटतं आहे. तर तसं आपलं बघतोच आहे आपण. 1:2चं टार्गेट जर भेटलं तर ते बुक करू. 1:1चं टार्गेट भेटलं तरी बुक करू आणि 1:3चं टार्गेट जर भेटलं तर चांगलंच आहे, ते पण बुक करू. तर बघूया कितीचं टार्गेट भेटतं आहे. तर बघू शकता मित्रांनो, ट्रेड आपल्या फेवरमध्ये नसून तर आपल्या ऑपोजिट साईडला चाललेला आहे. तर आपण वेट करतोय जोपर्यंत आपला SL हिट होत नाही, तसेच टार्गेट हिट होत नाही, आपण ट्रेड क्लोज करणार नाही. जमलं तर आपण 1:2चं टार्गेट पण घेऊ शकतो किंवा 1:3चं टार्गेट पण घेऊ शकतो. तर आपला जो ट्रेड आहे, एंट्री घेतल्या आपल्या म्हणजेच आपल्या एंट्री फेवरला गेला. एंट्री फेवरला गेल्यानंतर तो आपल्या ऑपोजिट साईडला पण गेला आणि तो आत्ता पण आपल्या ऑपोजिट साईडला चालू आहे, म्हणजे आपला लॉस चालू आहे. 0 पिप्सचा लॉस चालू आहे. 10 पिप्स काय होतंय बघू. ट्रेडमध्ये टार्गेट भेटलं तर खूपच चांगले आणि SL भेटला तर खूपच वाईट गोष्ट आहे. बघू शकता आपली EMA तर तशी क्रॉस झालेली आहे, पण आपली ट्रेंड लाईन काय ब्रेकआउट झालेली आहे. पण ब्रेकआउट आपले काय नाही, कॅन्डल नाही, त्याच्या स्टिक नाही, त्यामुळे आपण ट्रेड घेतला. वाटलं होतं जाईल, पण आता तो ऑपोजिट साईडला चालू आहे, त्यामुळे आपण काय गॅरंटी घेऊ शकत नाही. म्हणून आपण 1:2चं टार्गेट करतो आहे, $8. बघू काय होतं आहे काय नाही. ऑपोजिट साईडच चालू आहे तसं. आपण नेक्स्ट कॅन्डल क्रिएट झालेली आहे. नेक्स्ट कॅन्डल क्रिएट झाली, ती पण ग्रीनच बनली वाटतं. हां, बनणार आहे ग्रीन, सांगता येत नाही. व्हॅल्यूम कमी जर आता ही आपली जी कॅन्डल आहे ही डोजी कॅन्डल आहे आपली, म्हणजे इथं बायर्स आणि सेलर्स दोन्ही पण इक्वल आहे, त्यामुळे सांगू नाही शकत. तर बघू काय होतं आहे काय नाही. बघू शकता मित्रांनो, आपल्या ट्रेंड लाईनला मार्केटने रिट्रेस केल्यानंतर ग्रीन कॅन्डल बनवून आपल्या फेवरमध्ये चालला आहे ट्रेड. तर ट्रेड 20 पिप्स कंप्लीट झालेले आहे ट्रेडमध्ये, म्हणजेच $2चं प्रॉफिट चालू आहे आपला आत्ता. तर
कॅन्डलचा व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ट्रेड परत आपल्या ऑपोजिट साईडला चालला आहे. तर तसं आपल्या फेवरमध्ये येणारच आहे, कारण कॅन्डलची बॉडी स्ट्रॉंग आहे आणि व्हॅल्यूम पण वाढत आहे. बघू काय होतं आहे काय नाही. 1:2चं टार्गेट भेटलं तर खूपच चांगलं आहे. बघू शकता मित्रांनो, कॅन्डल स्ट्रॉंग बनली त्यामुळे आपले 30 पिप्स कंप्लीट होऊन 20 पिप्सवर गेलेले आहे. म्हणजे 30 पिप्सपर्यंत आपले टार्गेट $3 प्रॉफिट चालू आहे. बघू शकता तुम्ही 30 पिप्स कंप्लीट झालेले आहे. लाईव्ह चालू आहे मार्केट आणि आपला ट्रेड पण आज लाईव्ह चालू आहे. त्यामुळे बघू शकता तुम्ही, आता आपलं टार्गेट एखाद्या वेळेस 1:2चं कंप्लीट होणार आहे. बघू काय होतं आहे काय नाही. अगेन कॅन्डलचा व्हॉल्यूम कमी झालेला आहे. बघू शकता तुम्ही, आत्ता प्रॉफिट चालू आहे आपला 0.5, म्हणजे 10 पिप्स पण नाही पूर्ण. कॅन्डलचा व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे आपला ट्रेडचा प्रॉफिट पण कमी झाला आहे. बघू शकता तुम्ही, अगेन वाढतो आहे. एखाद्या वेळेस इथून बाहेरच ॲक्टिव्ह झालेली आहे, तिथं सपोर्ट आहे त्याच्यामुळं सांगता नाही. बघू शकता तुम्ही तिथं स्ट्रॉंग सपोर्ट टाकलेला आहे मागचा. इथून बघू शकता तुम्ही सपोर्ट आहे. तर तिथून सपोर्टला ग्रीन कॅन्डल बनती आहे. काय होतं काय नाही बघू. होणारच आहे, आपला SL हिट होऊ शकतो असं मला पण वाटायला लागलं आहे आता, कारण तिथं सपोर्ट आहे स्ट्रॉंग. वरचा तो रेजिस्टन्स आहे ते काही कामाचं नाही राहिलेलं. हा मी आपला SL हिट होऊ शकतो आणि होणारच आहे. SL नाही जायला पाहिजे, कारण तिथं स्ट्रॉंग बॉडीने ग्रीन कॅन्डल बनली त्याच्यामुळं सांगता येत नाही. आजारी आहे त्यामुळे आपले व्हिडिओ काही यूट्यूबवर आलेले नाही. आज ट्रेड पकडला, आज थोडं बरं वाटतं त्यामुळे आपण आज लाईव्ह ट्रेड घेतला, तो पण लेट झाला. तर आपण डेली चॅलेंजमध्ये $2 जो चॅलेंज व्हिडिओ आहे तो आपल्या इंस्टाग्राम पेजवर आहे. तशी मी लिंक टाकतोच आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची. तर जाऊन बघा. आपला SL हिट झालेला आहे. 40 पिपचा SL हिट झालेला आहे आपला. म्हणजे आपला $4चा लॉस, म्हणजे 1:1चा टार्गेट कंप्लीट करून आपला SL हिट. $4चा प्रॉफिट चालू असताना आपण ट्रेड बुक नाही केला. मी तुम्हाला काय म्हणलो होतो, एक तर भेटेल तर 1:1 भेटेल, नाही तर SL जाईल, नाही तर 1:2चं टार्गेट भेटेल, नाही तर 1:3चं मला कंपल्शन नव्हतंच, कारण आपली ट्रेंड लाईन पूर्ण ब्रेकआउट झाली नव्हती. ती स्टिकनं ब्रेकआउट आहे. आपली EMA क्रॉसओव्हर झालेली होती. EMA क्रॉसओव्हर जेव्हा झाली ती त्यावेळेस इथून ट्रेड पकडायला लागत होता ह्या कॅन्डलपासून. तर आपण उशिरा ट्रेड पकडला त्यामुळे आपला लॉस झाला आणि आपली EMA क्रॉसओव्हर होऊन काय फायदा नाही. तर आपली ट्रेड लाईन ब्रेकआउट पण नव्हती झालेली. म्हणजे आपली 2 स्ट्रॅटेजी ज्यावेळेस काम करीन त्यावेळेस आपल्याला कन्फर्मेशन हे ट्रेड भेटतो. ज्यावेळेस इकडं ट्रेड भेटला, ह्या कॅन्डलला ट्रेड होता माझा, इथून स्पाईकनी ट्रेड हिट झाला, इथून मार्केटने बघा किती भारी प्रॉफिट दिला. तर काही नाही एवढं, $4चा लॉस झालेला आहे आजचा. बघू शकता तुम्ही, 40 पिपचा SL हिट. आत्ता -4 चालू आहे. जाऊ द्या, काही नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हां, आपल्या इंस्टाग्रामवर आपण डेली चॅलेंजचे व्हिडिओ टाकलेले आहे. काल पण आपल्याला $2चा प्रॉफिट झालेला आहे, आज पण $2चा प्रॉफिट झालेला आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करून तसं फॉलो करून नाही, पण फॉलो करून बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, तसे जाऊ नका. हा व्हिडिओ अपलोड लवकरच होईल. धन्यवाद. बाय बाय.